नमस्कार मित्रांनो, मी काजल. आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझे नाव वनिता आहे आणि माझे वय 24 वर्ष आहे. ही गोष्ट 2 वर्ष आधीची आहे. त्यावेळेस माझे लग्न होऊन नुकतेच 6 महिने झाले होते. मी दिसायला खूपच सुंदर, गोरीपान, अंगाने सडपातळ होते. आमच्या घरी मी आणि माझा नवरा असे आम्ही दोघेच राहत होतो. माझे सासू सासरे हे गावीच राहत होते. माझा नवरा खूप मोठा बिझनेसमॅन होता. माझ्या माहेरी माझ्या चुलत भावाचे लग्न होते. माझा नवरा त्यांच्या कामात खूप व्यस्त होते. त्यामुळे मलाच एकटीला माझ्या माहेरी जावे लागले. ट्रेनचा प्रवास होता आणि मला एकटीला जायचे होते. त्यामुळे माझ्या नवऱ्याने प्रथम श्रेणी एसीच्या डब्यात माझे रिझर्वेशन करून दिले. रात्रीच्या 11 वाजता ट्रेन होती. माझा नवरा मला सोडण्यासाठी स्टेशनपर्यंत आले होते. मला माझ्या जागेवर बसून तिकीट चेक करणाऱ्या टीटीला भेटण्यासाठी निघून गेले. प्रथम श्रेणीचा डब्बा असल्यामुळे तिथे रूमसारखे छोटे छोटे पार्टिशन केले होते आणि एका रूममध्ये 2 समोरासमोर सीट होत्या. अजूनपर्यंत दुसऱ्या सीटवर कोणीही पॅसेंजर आले नव्हते. मी माझे सामान लावून घेतले आणि माझ्या नवऱ्याची वाट बघू लागले. थोड्याच वेळात माझा नवरा वापस आला. त्यांच्यासोबत काळ्या कोटमध्ये एक माणूसही आला होता. तो तिकीट चेक करणारा टीटी होता. त्याचे वय जवळपास 27 वर्षाच्या आसपास होते. रंग गोरा आणि त्याची उंची 6 फुटाच्या आसपास असेल. तो खूपच हँडसम आणि जवान दिसत होता. माझ्या नवऱ्याने त्याच्यासोबत माझी ओळख करून दिली. तो माणूस फक्त दिसायलाच नाही तर बोलायलाही खूपच चांगला वाटत होता. माझा नवरा त्याला म्हणाला, ही माझी वाईफ आहे आणि ही एकटीच प्रवास करत आहे. काही कमी जास्त तुम्हीच बघा. रात्रीचा प्रवास असल्यामुळे थोडी भीती वाटते. मध्ये मध्ये येऊन हिच्याकडे लक्ष द्या. ही थोडी घाबरत आहे. पहिल्यांदाच रात्री एकटी ट्रेनचा प्रवास करते ना. तेव्हाच तो माणूस मला म्हणाला, काहीच काळजी करू नका मॅडम, मी पण याच डब्यात आहे. तुम्हाला कोणतीही अडचण आली तर मला सांगा, मी लगेच येईन. तुमच्यासोबतची जी सीट खाली आहे, जर कोणी पॅसेंजर आले तर ती महिलाच असेल. त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. त्याचे हे बोलणे ऐकून मला दिलासा मिळाला. ट्रेन चालू झाली आणि माझा नवरा लगेच ट्रेनमधून खाली उतरला. ट्रेन निघाली. मी माझ्या नवऱ्याला खिडकीतून बाय केले आणि माझ्या सीटवर मी निवांत बसले. मला माझ्या नवऱ्यापासून दूर जायची इच्छा होत नव्हती. याचे कारण हे होते की माझा महिना संपून 2च दिवस झाले होते. जसे की तुम्हाला माहीतच आहे की या दिवसात शरीरामध्ये असे काही बदल होतात आणि आपल्याला ते सर्व करण्याची खूपच इच्छा होऊ लागते. मला माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करायची इच्छा होत होती. पण अचानकच मला माझ्या भावाच्या लग्नासाठी जावे लागले. आमचे नवीन लग्न असल्यामुळे मला ते सर्व सारखेच हवेसे वाटत होते. यामुळे मी आतल्या आत खूप दुःखी होते. तेव्हाच माझ्या सीटजवळ टीटी आला आणि तो मला म्हणाला, मॅडम तुम्ही गेट बंद करून घ्या. मी थोड्याच वेळात येतो आणि तुमचे तिकीट चेक करतो. तो गेल्यानंतर थोडा वेळ मी खिडकीतून बाहेरचे दृश्य बघत बसले. बघता बघता अर्धा तास निघून गेला. मी विचार केला, रात्रीचा प्रवास आहे, रात्रभर साडीमध्ये तर मला झोपच येणार नाही. म्हणून मी कपडे बदलण्याचा विचार केला. मी माझ्या बॅगमध्ये माझा गाऊन शोधू लागले आणि माझं डोकं पकडून बसले. कारण गाऊनच्या आतला जाळीदार भाग तर आणला होता, पण वरून घालणारे जॅकेट आणायचं तर मी विसरलेच होते. त्या गाऊनच्या आतला भाग पूर्ण जाळीदार होता, ज्यामधून सर्व काही स्पष्ट दिसत होते. थोडा वेळ मी तशीच बसले. मला सुचत नव्हते की मी काय करू. मला साडीमधून खूप बेचैनी होऊ लागली. मला साडीमध्ये झोपायची सवय नव्हती. त्यामुळे मी विचार केला की आता हेच घालून झोपावे. जर टीटी आला तर अंगावर ओढणी घ्यायची. म्हणून मी माझे कपडे चेंज केले आणि अंगावर ओढणी घेऊन मोबाईल बघत टीटीची वाट पाहत बसले. टीटीची वाट बघता बघता 10 मिनिटे निघून गेले. आता मला खूपच भूक लागली होती. मी विचार केला की टीटी यायच्या आधी जेवण करून घ्यावे. मी माझ्या बॅगमधून डबा बाहेर काढला आणि खायला सुरुवात करणार होते. तोच मी विचार केला की मध्येच जेवताना जर टीटी तिकीट चेक करण्यासाठी आला तर मला बॅगमधून खरकट्या हातानेच माझी पर्स काढावी लागेल. म्हणून मी आत्ताच बॅगमधून पर्स काढून माझ्या गाऊनच्या आत छातीवर डाव्या बाजूला ठेवला. पर्स खूप छोटी होती, त्यामुळे ती सहज तिथे बसली. त्यानंतर मी जेवण करू लागले. तेव्हाच गेट उघडला गेला आणि टीटी आतमध्ये आला. आतमध्ये येऊन तो मला म्हणाला, मॅडम मला तुमचे तिकीट दाखवा. तेव्हा माझी ओढणी थोडी बाजूला झाली होती. त्यामुळे त्या पारदर्शी कपड्यातून नको ते टीटीला दिसत होते.
ते बघून टीटीची हालत खराब झाली आणि त्याला घाम येऊ लागला. तो खूपच हडबडून इकडे तिकडे बघू लागला. मी पटकन माझी ओढणी नीट केली. मी त्याला म्हणाले, माझ्यासोबत जेवण कराल का? तो म्हणाला, मी टिफिन तर आणला आहे, पण हा माझा जेवणाचा टाईम नाही. मी त्याला म्हणाले, माझ्यासोबत थोडं थोडं जेवून घ्या ना. मला एकटीला जेवणाची सवय नाही. घरी असताना मी माझ्या नवऱ्यासोबतच जेवते. तो म्हणाला, ठीक आहे, मी माझा डबा घेऊन येतो. असे म्हणून त्याने त्याचा डबा घेऊन आला आणि आम्ही दोघे जेवत बसलो. जेवता जेवता माझ्या अंगावरची ओढणी सारखी खाली पडत होती आणि नको तो भाग त्याला दिसत होता. त्याची हालत बघून मी थोडी चकित होऊन त्याच्याकडे बघितले आणि त्याला विचारलं, तुमचे अजून लग्न झाले नाही का? तो म्हणाला, अजून नाही, मुली बघायला चालू केले आहेत. त्यानंतर मी त्याला पुन्हा विचारले, मग तुमची कोणी गर्लफ्रेंड नाही का? तुम्ही पहिल्यांदाच एखाद्या स्त्रीला अशा अवस्थेत बघता असे मला वाटते. तो म्हणाला, हो, माझी अजून कोणी गर्लफ्रेंड नाही. त्याचे हे बोलणे ऐकून मला त्याच्याबद्दल जास्तच आकर्षण वाटू लागले. तो दिसायला एवढा हँडसम आणि जवान होता आणि असेही माझं ते सर्व करण्याची आज इच्छा होत होती. म्हणून मी मुद्दाम म्हणाले, बापरे, AC चालू असूनही किती गरम होते. आणि मी माझ्या अंगावरची ओढणी बाजूला काढून ठेवले, जेणेकरून तो माझ्यावर अजून जास्तच मोहित होईल. तेव्हा तर त्याची पूर्ण हालत खराब झाली. त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तो मुद्दाम इकडे तिकडे बघायचा किंवा खाली बघून जेवण करत होता. जेवण करता करता आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या. माझ्या आधी त्यांचं जेवण झालं आणि तो बाहेर जाऊन हँडवॉश करून आला. त्यानंतर तो मला म्हणाला, मॅडम, मला तुमचं तिकीट दाखवा. मी त्याला म्हणाले, हो हो, ठीक आहे. असे म्हणून मी मुद्दाम वाकून बॅगमध्ये पर्स शोधण्याचे नाटक करत होते, जेणेकरून माझ्या समोरचे दृश्य त्याला दिसावे. जेव्हा त्याने ते समोरचे दृश्य बघितले तेव्हा तर त्याची खूपच हालत खराब झाली. त्यानंतर मी मुद्दाम म्हणाले, ओ शेट, मला आत्ता आठवले, मी पर्स तर माझ्या गाऊनमध्ये घातला आहे. माझा हात खरकटाच होता, त्यामुळे मला गाऊनमध्ये हात घालून पर्स काढता येतच नव्हते. मी मुद्दाम गाऊनमध्ये हात घालून इकडे तिकडे पर्स शोधू लागले आणि त्याला मी नको तो भाग दाखवू लागले. पण माझा हात पर्सला लागत नव्हता. मी मुद्दाम शोधण्याचा बहाणा करत होते. तेव्हाच तो मला म्हणाला, मॅडम, तुमच्या डाव्या बाजूला आहे, मी आत्ताच बघितलं. मी म्हणाले, माझा हात तर खरकट आहे, तुम्हीच काढा. असे म्हटल्यावर त्याच्या चेहऱ्यावरून घाम आला आणि त्याने खिशातून रुमाल काढून घाम तो माझ्याजवळ आला आणि गाऊनमध्ये हात घालून बोटांनी पर्स काढण्याचा प्रयत्न करत होता. पण पर्स जरा खूपच आतमध्ये गेल्यामुळे त्याला जरा जास्त आत हात घालावा लागत होता. मी त्याला म्हणाले, अजून थोडा हात आतमध्ये घाला, मग तुम्हाला सापडेल. तो पर्स काढताना नको ते त्याच्या हाताला लागत होते, त्यामुळे त्याची हालत खूपच खराब झाली होती. शेवटी त्याला ते पर्स भेटली आणि त्याने पटकन ती पर्स काढली. जेव्हा त्याने ते पर्स उघडून बघितले तर त्यात तिकीट नव्हते. मी पण बघितले की त्या पर्समध्ये तिकीटच नव्हते. मला असे वाटले की गडबडीत बॅगमध्ये कुठे तर ठेवले असेल. म्हणून मी पटकन माझं जेवण आटोपले आणि बाहेर जाऊन हात धुवून आले आणि बॅगमध्ये तिकीट शोधू लागले. मला तिकीट कुठेही सापडले नाही. तेव्हाच मला आठवले की तिकीट तर नवऱ्याच्या पर्समध्येच विसरले होते. आता मला काही समजत नव्हतं की मी काय करू. मी त्याला म्हणाले, माझ्याकडे तर आता तिकीट नाही, ते तिकीट माझ्या नवऱ्याकडेच राहिले. तो म्हणाला, मॅडम, असं कसं चालणार, तिकीट तर मला दाखवावेच लागेल. आणि असेही तुम्ही प्रथम श्रेणीचं तिकीट काढलं आहात, इथले तिकीट खूपच महाग असते, आम्ही असे सोडू शकत नाही. मी त्याला म्हणाले, माझ्याकडे तिकीट तर नाही, पण तुम्ही पैसे घेऊ शकता, दंड भरून घेऊ शकता. तो म्हणाला, मॅडम, मला दंड म्हणून पैसे नको आहेत, मला तर तिकीटच्या बदल्यात दंड म्हणून दुसरे काहीतरी हवे आहे. मी एकदम त्याच्या चेहऱ्याकडे बघितले तेव्हा मला त्याच्या डोळ्यात वासना दिसून आली आणि असेही मलाही हेच हवे होते. मी त्याला म्हणाले, ठीक आहे, चालेल, मी हा दंड भोगायला तयार आहे. असे म्हणून मी त्याच्याकडे बघत एक वेगळीच स्मितहास्य करत होते. त्यालाही समजले की मी पण यासाठी तयार झाले आहे. त्यानंतर तो मला म्हणाला, मॅडम, मला फक्त 15 मिनटं द्या, मी लगेच जाऊन बाकीच्या प्रवाशांकडून तिकीट चेक करून येतो. मी त्याला म्हणाले, ठीक आहे, लवकर या. तो बाहेर जाताना गेट लावत माझ्याकडे बघत डोळा मारत स्माईल केला आणि बाहेर निघून गेला. मी आता टीटीची खूप आतुरतेने वाट बघत होते, कारण तो इतका हँडसम आणि जवान होता की पहिल्यांदाच त्याला बघताक्षणी माझे मन त्याच्यावर बसले होते. मला त्याच्यासोबत ते सर्व करण्याची संधी भेटत होती. म्हणून मी हलका हलका मेकअप केला, मस्त परफ्यूम मारले
आणि त्याची वाट बघत बसले. तो 15च मिनिटात गेट उघडून आतमध्ये आला आणि त्यानंतर त्याने माझ्या कमरेला एकदम घट्ट पकडले आणि मग माझे चुंबन घेण्यास सुरुवात केली. आम्ही जर सुरुवात करणारच होतो की तोपर्यंत अजून एक मुलगा गेट उघडून आतमध्ये आला. त्याला बघून मी एकदम घाबरले. तेव्हा टीटी मला म्हणाला, मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, हा माझा मित्रच आहे राहुल. मी त्याला विचारले, मग तू त्याला इथे का बोलवले आहेस? तो म्हणाला, अहो मॅडम, एक से भले दो, तुम्हाला दोघांकडून पण मज्जा भेटेल, त्यालाही याची गरज आहे. मी विचार केला की चांगली गोष्ट आहे, पहिल्यांदाच हा अनुभव घेते, बघू दोघांसोबत कसं वाटतं ते. आणि असेही कुठे हे दोघे पुन्हा मला भेटणार आहेत. मी त्याला म्हणाले, तू तुझ्या मित्राचं तर नाव सांगितलंस, पण तू तुझं नाव नाही सांगितलेस. तो म्हणाला, मॅडम माझे नाव सुनील आहे. चला मग आता आपण सुरू करूया की, कशाला वेळ घालवायचा नाही का. त्यानंतर ते दोघे मला चुंबन देऊ लागले, माझ्यावर प्रेम करू लागले. पहाटेच्या 4 वाजेपर्यंत त्यांनी मला पूर्ण रगडून काढले. दोघांसोबत माझा हा पहिलाच अनुभव होता. मला ते खूप आवडले. सकाळी ते दोघेही मला म्हणाले, मॅडम तुमच्यासोबत खूप छान वाटले. त्यानंतर ते दोघे निघून गेले आणि मीही माझ्या घरी पोहोचले. ती रात्र आणि तो ट्रेनचा प्रवास कधीही आयुष्यातला न विसरणारा क्षण होता. मित्रांनो, कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.